ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स या 12वीच्या चॅप्टरमधला काही टॉपिक बघणार आहोत. प्रथम प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हटल्यानंतर एका साईडला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इक्वल टू सम कॉन्स्टंट व्हॅल्यू, म्हणजे लेफ्ट साईड अँड राईट साईडच्यामध्ये इक्वल टू साईन असेल आणि एका साईडला कुठेतरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल. आता इक्वेशनचं सोल्युशन काढतो म्हणजे काय करतो आपण, त्या इक्वेशनमधल्या एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधून काढतो. त्या 8वी 9वी 10वी 11वीमध्ये आपण बघितलं. आता इथे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहे, इक्वेशन जे आहे, साईन थिटा इज इक्वल टू हाफ दिलं आहे. तर आपल्याला थिटाची अशी व्हॅल्यू शोधायची की ज्याच्यामुळे साईन फंक्शनची व्हॅल्यू 1/2 होईल. आता याच्यामध्ये अशा थिटाच्या अनेक व्हॅल्यूज असू शकतील, पण आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज हव्यास. स्पेसिफिक म्हणजे काय, थिटाची व्हॅल्यू ही 0 किंवा 0पेक्षा मोठी आणि 2πपेक्षा लहान असायला पाहिजे. म्हणजे या थिटाच्या व्हॅल्यूवरती किंवा या सोल्युशनवरती एक बंधन आहे. हे बंधन म्हणजे सोल्युशन हे 0 आणि 2πच्या मध्ये असायला पाहिजे. अशा कॅटेगरीच्या सोल्युशनला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. थोडक्यात प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये अँगलची व्हॅल्यू ही 0 किंवा 0पेक्षा मोठी आणि 2πपेक्षा लहानच असायला पाहिजे. आता या दिलेल्या सममध्ये विचार करू आपण. साईन थिटा इज इक्वल टू हाफ, म्हणजेच थिटाची व्हॅल्यू π/6 असू शकेल. पहिलं डायरेक्ट आपण ह्याच्यातून उत्तर काढू शकतो 9वी 10वीच्या ह्याच्याप्रमाणे. पण साईन थिटाची व्हॅल्यू +1/2 आहे आणि आपल्याला 11वीतच आपण बघितलं आहे की साईनची व्हॅल्यू प्लस ही 2 क्वाड्रंटमध्ये असू शकते. एक फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे 0 to 90 मध्ये अँगल, आणि सेकंड क्वाड्रंट 90 to 180. आता हे फर्स्ट क्वाड्रंटचं मिळालं आपल्याला. साईन थिटा इज इक्वल टू साईन ऑफ π/6, देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/6. पण आपल्याला सेकंड क्वाड्रंट लिहायचं आहे, कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये सुद्धा थिटाची व्हॅल्यू एखाद्या ठराविक विशिष्ट व्हॅल्यूला साईन थिटा 1/2 असू शकेल. तर ते किती कशी असेल, साईन थिटा इज इक्वल टू साईन ऑफ π-π/6, कारण π/6ला व्हॅल्यू काय असते साईनची 1/2. साईन ऑफ π-θ साईन थिटा, हा आपण रूल 11वीत शिकलेलो आहे. मग त्या व्हॅल्यूचा आपण त्या रूलचा इथे वापर केला. साईन थिटा इज इक्वल टू साईन ऑफ π-π/6. π-π/6 म्हणजे 5π/6, म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू साईन 5π/6, देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/6 और 5/6. दोन व्हॅल्यूज मिळाल्या. दोन्ही व्हॅल्यूज both π/6 and 5π/6 are between 0 and 2π. म्हणजेच π/6 आणि 5π/6नी दोन्हींनी ही प्रिन्सिपल सोल्युशनची कंडिशन सॅटिस्फाय केली. म्हणजेच साईन थिटा इज इक्वल टू हाफला प्रिन्सिपल सोल्युशन 2 आली, एक π/6 थिटा किंवा 5π/6. आता हे जे सिम्प्लिफिकेशन आहे हे तसं सोपं असतं, कारण ज्यावेळेस व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस व्हॅल्यू पॉझिटिव्हच देतील असं नाही. एक दुसरं उदाहरण बघू आपण. साईन थिटा इज इक्वल टू -1/2, एक पॉझिटिव्ह घेतला. आता निगेटिव्ह घेऊन बघूया. ज्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते त्यावेळी जरा तुम्हाला जास्त विचार करायचा आहे. आता हे सोल्युशन कसं तयार करणार. साईन थिटा इज इक्वल टू मायनस साईन, तसाच साईन ऑफ π/6. आपल्याला साईन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह हवी आहे. साईन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह हवी आहे आणि आपल्याला माहिती आहे साईन फंक्शन निगेटिव्ह फक्त सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असतो. वी नो दॅट साइन function has negative value in third and
फोर्थ क्वाड्रंट. शॉर्टकट आपण बघितलं होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ASTC. लक्षात ठेवायला सोपं. ऑल शुगर टी टू कॉफी. ऑल शुगर टी टू कॉफी. शॉर्टकट लक्षात ठेवायला हरकत नाही. तुम्ही तुमचा शॉर्टकट तयार करू शकता. आपल्याला साईन थिटाची व्हॅल्यू थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तरच निगेटिव्ह असते. म्हणजेच साईन थिटा इज इक्वल टू साईन ऑफ. आता थर्ड क्वाड्रंट कसा डिक्लेअर करतो? पाय प्लस पाय बाय 6. पाय प्लस थिटा केला की क्वाड्रंट कुठला होतो? थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन हा नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू साईन ऑफ 7 पाय बाय 6. Therefore, theta is equal to 7 pi by 6. Or sin theta is equal to sin of. आता आपल्याला फोर्थ क्वाड्रंट डिक्लेअर करायचा. फोर्थ क्वाड्रंट कसा डिक्लेअर करतो आपण? 2 पाय मायनस अँगल, दॅट इज साइन ऑफ 11 पाय बाय 6. बोथ 7 पाय बाय 6 and 11 pi by 6 are between 0 and 2 pi. Therefore, principal solutions are 7 pi by 6, 11 pi by 6. सगळ्यात सिंपल, कुठेही डोक्याला त्रास नाही. त्यावेळी मागच्या लेक्चरच्या वेळेस आपण एक डेव्हलपमेंट केली होती. 11चे सगळे फॉर्म्युले बघितले होते. 11चे शॉर्टकट्स पण बघितले होते. क्वाड्रंट वाईज पॉझिटिव्ह कोण असणार आहे? पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय होणार आहे, आणि हे सगळे बाकीचे ट्रिग्नोमेट्रिकचे वेगळे 11ले. तर या 12वीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्याच्यातला कुठला ना कुठला तरी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरावाच लागणार आहे. त्याशिवाय एकही सम सुटत नाही. त्या 11वीचा ट्रिग्नोमेट्रिक हा याच्या दृष्टीने बेस आहे. ओके, अजून एखादा सम बघू आपण. टेक्स्टबुकमधला एखादा मिळाला तरी चालेल, आपल्याला काय फरक पडत नाही. x √3 cosec x plus 2 is equal to 0. Therefore, cosec x is equal to minus 2 by √3. Therefore, cosec चा रेसिप्रोकल sin x is equal to minus √3 by 2. इथे रेसिप्रोकल घेतला, इथे सुद्धा रेसिप्रोकल घेतला. दोन्ही साईडला रेसिप्रोकल घेतला तर काहीही बदल होत नाही. सेम प्रोसेस वापरायची आहे. बघा, देअरफॉर साइन एक्स इज इक्वल टू मायनस साईन, तसंच साईन ऑफ. साईनची व्हॅल्यू कुठल्या अँगलला? √3 by 2 असते. पाय बाय 3 60 डिग्री. पण साईन निगेटिव्ह पाहिजे, आपल्याला आन्सर निगेटिव्ह पाहिजे. आणि निगेटिव्ह आन्सर साईनचं कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतं? परत मग सारखंच थर्ड अँड फोर्थ. देअरफॉर आता इथं काय होईल? साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ थर्ड क्वाड्रंट डिक्लेअर करायचा आहे. पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू साइन ऑफ 4 पाय बाय 3, किंवा ये एक्स इज इक्वल टू 4 पाय बाय 3, और साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ फोर्थ क्वाड्रंट 2 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू साइन ऑफ 6 पाय मायनस 1 पाय, that is 5 पाय by 3. Therefore, both 4 पाय by 3 and 5 पाय by 3 are between 0 and 2 पाय. हे असंही लिहिता येतं बरं का, including 0, excluding 2 पाय. Therefore,
principal solutions are 4 pi by 3 and 5 pi by 3. लक्षात येते? एवढं सिम्पल आहे. तुम्हाला जी काही समची प्रॅक्टिस करायची आहे ती जास्तीत जास्त निगेटिव्ह सम व्हॅल्यूज असलेल्या समवरती करायची. पॉझिटिव्हचं काढू शकतो आपण, निगेटिव्हचं करताना मजा असते. ओके, अजून एक बघू आपण. tan x is equal to -1. Therefore tan x is equal to minus tan of, टॅनची व्हॅल्यू कितीला असते? 1 पाय बाय 4ला, पाय बाय. देअरफॉर tan x इज इक्वल टू, टॅनची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह हवी आहे आणि टॅन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो? दुसऱ्या आणि चौथ्या. दुसऱ्या आणि इथं आपण डिक्लेअर केले ना मागाशी, दुसऱ्या आणि चौथ्या ह्याच्यामध्ये. इथे टॅन पॉझिटिव्ह, इथे सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे राहिलेल्या 2 ठिकाणी टॅन निगेटिव्ह असणार आहे, सेकंड आणि फोर्थ. आता सेकंड क्वाड्रंट कसा डिक्लेअर करतो आपण? टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू टॅन ऑफ 3 पाय बाय 4 और tan x is equal to tan of fourth quadrant 2 pi minus pi by 4 is equal to tan of 8 pi minus 1 pi, that is 7 pi by 4. Therefore x is equal to 3 pi by 4 or 7 pi by 4. Both 3 pi by 4 and 7 pi by 4 are between 0 to pi. Therefore principal solutions are 3 pi by 4, 7 pi by. आहे की नाही सिम्पल? तर हे सिम्पलनेस जो आहे तो कशामुळे येतो आहे? तर हे बॅकग्राऊंड जी आहे आपली 11ची, ही 11ची बॅकग्राऊंड जी आहे, ही जी 11ची बॅकग्राऊंड जी आपली आहे ही क्लिअर असेल तर 12th सिम्पल आहे. ओके, तर 11चं कुठलंही स्टडी मटेरियल बात करायचं नाही. 12thला आपल्याला ते वेळोवेळी वापरावं लागतं. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय ते लक्षात आलं? अशी उत्तरं की जी 0 आणि 2 पायच्या मध्ये आहेत. पण मग हे एकच प्रकारचं सोल्युशन्स आहे का? तर नाही, ह्याला अजून वेगळ्या प्रकारची सोल्युशन्स आहेत. त्याला म्हणतात जनरल सोल्युशन. जनरलचा अर्थ काय ते बघा. A solution indicated by small n where small n belongs to capital Z. जे सोल्युशनमध्ये उत्तरामध्ये अँगल हा एनच्या मल्टिपलमध्ये असतो आणि एन म्हणजे कॅपिटल झेड. कॅपिटल झेड हा सेट जो आहे तो ऑल टाईप्स ऑफ इंटिजर, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह इन्क्लुडिंग 0 म्हणून विचारात घेतला जातो. आता हे मात्र फॉर्म्युले तुम्हाला जनरेट करायचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे आहेत? जनरेट करायचे आहेत, पाठ करायचे नाहीत. कारण बोर्डाला खूप वेळा हा या प्रकारचा एखादा फॉर्म्युला जनरल सोल्युशन तयार करायला सांगतात. फर्स्ट कॅटेगरी, साईन थिटा इज इक्वल टू 0. आता साईनची व्हॅल्यू 0 कुठल्या कुठल्या अँगलला असते? डोळ्यासमोर साईनचा कर्व आणा. ओके, लगेच डोळ्यासमोर कर्व आणायचा, साईनचा कर्व काढून टाकू आपण. इकडनं असा येणार, इकडनं असं जाणार. प्रत्येक ह्या पॉईंटला
व्हॅल्यू 0 होती. ॲक्च्युली असं लिहिलं असतं फंक्शन आहे नेहमी y इज इक्वल टू साईन थिटा इज इक्वल टू 0, म्हणजे वायची व्हॅल्यू 0. एक्स एक्सिसवरचा कुठलाही पॉईंट घेतला तर त्याची वाय व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे हे जे काही थिटा आहेत, म्हणजे हे जे काही अँगल्स आहेत 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, सो ऑन. मागच्या साईडला निगेटिव्ह पाय, निगेटिव्ह 2 पाय, निगेटिव्ह 3 पाय, सो ऑन. 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, मायनस पाय, -2 पाय, -3 पाय, सो ऑन. यास प्रत्येक अँगलला साईनची व्हॅल्यू 0 येणार आहे. 10वीमध्ये आपण टेबल पाठ केलं होतं. साईन 0 0, बरोबर ना. ओके, आता इथं एकच व्हॅल्यू नाही, असं मग n नंबर ऑफ व्हॅल्यूज असणार आहेत. आता सगळीकडे जर का तुम्ही बघितलं तर हे जे अँगल आहेत पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 0, -पाय, 2 पाय, इथे पाय हा कुठल्या तरी एका इंटिजरच्या मल्टिपलमध्ये, पाय इज द इंटिजर मल्टिपल ऑफ पाय इन द फॉर्म ऑफ इंटिजर मल्टिपल. आणि हा इंटिजर काय आहे, प्लस पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो किंवा 0 पण असू शकतो. म्हणजेच इथे मी जनरलाइज स्टेटमेंट काय करणार, साईन थिटा इज इक्वल टू 0, देअरफॉर थिटा इज इक्वल टू n पाय, n बिलॉंग्स टू कॅपिटल Z. या nमुळे याला जनरलाइज फॉर्म आला आहे, where n belongs to capital Z. Sin theta is equal to 0, therefore theta is equal to n pi. सिंपल प्रोसेस, काही प्रॉब्लेम. आता आपल्याला असे वेगवेगळे जनरल सोल्युशन डेव्हलप करायचे आहेत. आता हे साईन थिटासाठी आलं, कॉस थिटासाठी काय करणार. हे साईन थिटाचं झालं, आता कॉस थिटाचं बघू. सेकंड, कॉस थिटा इज इक्वल टू 0. ग्राफ काढू आपण. आता कॉसच्या वेळेस कॉस 0 इज 1 आणि कॉस ऑफ पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 किती, कॉस 90 0, कॉस 3 पाय बाय 2 इज अगेन 0, 5 पाय बाय 2 अगेन 0, निगेटिव्ह साईडला -पाय बाय 2, -3 पाय बाय 2, -5 पाय बाय 2. सगळ्यांना कॉसची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार अँगलला. इथे तुमच्या एक लक्षात असेल, अँगल हा मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे, पण इथं ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे, नुसतं पाय बाय 2 नाही. बघा, 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, -1 पाय बाय 2, -3 पाय बाय 2, -5 पाय बाय 2, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. आता हे आपल्याला जनरलाइज तयार करायचं आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू बघा 2n+1 इंटू पाय बाय 2. पाय बाय 2च्या मल्टिपलमध्ये, पण ऑड नंबर हा नेहमी जनरली 2n+1 किंवा 2n-1 डिक्लेअर होतो. आता इथे 2n+1 घेतलं आहे आपण, आणि यांची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर किंवा 0 पण घेऊ शकतो. पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर किंवा 0 घेऊ शकतो. बघू आता. बघा, 2n+1 इंटू पाय बाय 2. एनची व्हॅल्यू 0 घेतली तर हा होईल पाय बाय 2. एनची व्हॅल्यू 1 घेतली तर हा होईल 3 पाय बाय 2. एनची व्हॅल्यू 2 घेतली तर हा होईल 5 पाय बाय 2.
एनची व्हॅल्यू -1 घेतली तर हा होईल -π/2. एनची व्हॅल्यू -2 घेतली तर हा होईल -3π/2 अँड सो ऑन. म्हणजे या साईडचं पण कवर झाले, या साईडचे पण पॉईंट्स कवर झाले, अँगल्स कवर झाले. म्हणून याला जनरली स्टेटमेंट झालं आहे θ = 2n+1 π/2 n बिलॉंग्स टू कॅपिटल झेड. आता पुढचा tan θ = 0 implies sin θ upon cos θ = 0 implies sin θ = 0. हा cos θ इकडे मल्टिप्लायला पाठवून दिला. 0 इंटू एनिथिंग 0. कंडिशन याला θ नॉट इक्वल टू, कारण cos π/2 किती, cos 90 0, एनिथिंग अपॉन 0 नॉट डिफाईन्ड. ही कंडिशन त्याला लागू पडेल. म्हणजेच इथे जनरल सोल्युशन काय होईल, जे sin θ = 0 ला जनरल सोल्युशन होतं तेच जनरल सोल्युशन tan θ = 0 आहे. कारण टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, आणि हा कॉस इकडे मल्टिप्लायला गेला तर त्याची व्हॅल्यू 0 होती. जे sin θ = 0. हां, कंडिशन θ मस्ट बी नॉट इक्वल टू π/2. कारण थिटाची व्हॅल्यू π/2 असेल तर टॅन फंक्शन डिफाईनच होत नाही, इन्फिनिट जातं ते. म्हणून जनरल सोल्युशन फॉर tan θ = 0 इज θ = nπ. म्हणजे जनरल सोल्युशन्स समजायला सोपी, ऑपरेट करायला सोपी. आता काहीच कॅटेगरी बदली, आपण 1 बाय 1 आपण कॅटेगरी सॉल्व करणार आहोत तशी. एखादं सम असलं तर बघू आपण टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाईजमध्ये काही दिले का. sin 3x/2 sin of 3x/2 = 0. याला तात्पुरतं थिटा मानला. 3x/2 ला जर थिटा मानलं तर काय होईल, sin θ = 0. जनरल सोल्युशन काय, θ = nπ. म्हणजे 3x/2 = nπ. देअरफॉर हा 2 आणि 3 इकडे आणला, x = 3nπ/2. सॉरी 2n/3, 2nπ/3. हा 2 इकडे मल्टिप्लायला जाईल, 3 डिवाईडला जाईल. म्हणजे जनरल फॉर्म जर का तुम्हाला माहिती असेल तुम्ही समची उत्तरं झटकन लिहू शकता. cos 2x = 0. therefore 2x = काय बरं, कॉसचा जनरल फॉर्म काय, cos θ = 0, then θ = 2n+1 इंटू π/2. हे 2x = 2n+1 इंटू π/2. हा 2 डिवाईडला येईल इकडे, x = 2n+1 इंटू π/4. अजून एक बघू, cos ऑफ x प्लस x अपॉन 10 = 0. परत कॉस आहे, देअरफॉर x अपॉन 10 मस्ट बी 2n+1 इंटू π/2. देअरफॉर हा झाला 10x + 1x 11x अपॉन 10 = 2n+1 इंटू π/2. हा 11 डिवाईडला जाईल, 10 मल्टिप्लाय जाईल, x = 2n+1 इंटू 10π अपॉन 2 इंटू 11. म्हणजेच x = 2n+1 इंटू 5π/11. n बिलॉंग्स टू झेड. प्रत्येक ठिकाणी n बिलॉंग्स टू झेड लिहायची सवय ठेवा.
म्हणजे अशा प्रकारे आपण जनरल सोल्युशन्स हा जो पार्ट आहे त्यातला पहिले 2 पार्ट्स आपण कवर केले. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन फॉर फिक्स व्हॅल्यू, जनरल सोल्युशन फॉर 0. असेच आपल्याला काही फॉर्म्युले जनरेट करायचे आहेत पुढच्या वेळेस, आणि त्यावेळेस आपण वेगवेगळे फॉर्म्स पण शिकणार आहोत. मला वाटतं तुम्हाला हा पार्ट समजला असेल. टेक्स्टबुकमधनं एक्झरसाईजमधले क्वेश्चन्स सॉल्व करायला घ्या. काही अडलं तर लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज करा. ओके, थँक्यू.